वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो न्यू सिलेबस आहे अकॅडमिक इयर 2026-27साठी, तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स आणि थर्ड चॅप्टर आहे इन द वर्ड्स ऑफ नंबर्स. तर त्याचा जो एक्सरसाइज नंबर 3 आहे, तर तो एक्सरसाइज नंबर 3 आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत. तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन. तुम्हाला एकूण 4 ऑप्शन दिलेत, त्यातला करेक्ट ऑप्शन तुम्हाला काय करायचा आहे, निवडायचा आहे. ओके. तर याच्यामध्ये पहिलं बघितलं तर -5 इज. आता पहिला ऑप्शन आहे होल नंबर. तर होल नंबर कुठून स्टार्ट होतात? 0, 1, 2, 3 अँड सो ऑन, पुढचे सगळे. त्यामुळे त्याच्यात निगेटिव्ह नंबर असणार नाही. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात? 1, 2, 3, 4. याच्यात सुद्धा सगळे पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे त्याच्यात सुद्धा हा निगेटिव्ह असणार नाही. पण जर इंटिजर बघितलं आपण, तर इंटिजरमध्ये इकडे 0, 1, 2, 3 आणि इकडे मात्र निगेटिव्ह -1, -2, -3, -4 आणि इथेच कुठेतरी असणार -5. तर इंटिजर्समध्ये काय असतं? निगेटिव्ह नंबर्स असतात. तर ह्यातला कुठला ऑप्शन करेक्ट येणार आहे? ऑप्शन सी, इंटिजर्स. आता इथे -5 दिलं आणि 0 दिलं. ओके. -5 आणि 0. तर लक्षात ठेवा, निगेटिव्ह आणि 0 याच्यामध्ये नेहमी ग्रेटर कोण असतो? 0. सो -5 इज स्मॉलर दॅन 0 और 0 इज ग्रेटर दॅन -5. तर हे साईन येणार इकडे. ओके. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर ट्रू किंवा फॉल्स ते लिहायचं. तर 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. तर नॅचरल नंबर आत्ताच मी सांगितलं कुठून स्टार्ट होतात? 1, 2, 3, 4 पासून. तर त्याच्यात 0 असणार नाही. ओके. सो 0 नॅचरल नंबर नाहीच आहे, त्यामुळे हे काय होणार? फॉल्स. ऑल द नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. तर नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात? 1, 2, 3, 4 पासून. आणि होल नंबर कुठून होतात? 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन, पुढचे सगळे. तर त्याच्यामध्ये ऑलरेडी काय होतं? तर होल नंबरमध्येच कोण येतात? नॅचरल नंबर्स. तर आपण म्हणू शकतो काय? ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. सगळेच्या सगळे नॅचरल नंबर्स काय आहेत? होल नंबर आहेत. हे बरोबर आहे. इट इज ट्रू. ऑल द होल नंबर्स आर नॅचरल नंबर्स. आता होल नंबर कुठले? 0, 1, 2, 3, 4 आणि नॅचरल नंबर्स कुठले? 1च्या पुढचे सगळे. तर सगळे होल नंबर असतात का? तर नाही. तर 0 हा काय आहे? होल नंबर आहे, बट नॉट नॅचरल नंबर. बरोबर. त्यामुळे 0 हा असा नंबर आहे की जो होल नंबर आहे पण नॅचरल नंबर्स नाही. त्यामुळे ऑल होल नंबर्स जे म्हटलंय ते काय येणार? फॉल्स येणार. हवं तर लिहू शकता ब्रॅकेटमध्ये, 0 इज नॉट नॅचरल नंबर. द सम ऑफ, सम म्हणजे काय? ॲडिशन ऑफ अपोजिट नंबर्स इज 0. आता इथे बघा, एखादा मी 8 घेतला, 8 आणि -8 यांची जर ॲडिशन केली, सम म्हणजे काय? ॲडिशन. तर ॲडिशन केल्यावर काय होणार? इथे 8 - 8 किती येणार? 0. त्यामुळे सम ऑफ अपोजिट नंबर्स इज 0. तर हे काय येणार? याचा आन्सर ट्रू येणार. ओके. ट्रू येणार. सो फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू हा पॅटर्न येणार त्याच्यामध्ये, ट्रू फॉल्समध्ये. तर हे सगळं नोट करून घ्या. आता आपण पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. तर याच्यामध्ये राईट द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे स्मॉलर नंबर पासून स्मॉलेस्ट पासून स्टार्ट करायचं दिलेल्या पैकी आणि ग्रेटेस्ट शेवटी लिहायचं. तर ते जर पाहिजे असेल तर इथे याच्यातला सगळ्यात स्मॉलेस्ट पहिल्यांदा लिहा. तर तो किती आहे? 85,93,21,793. 85. ओके. करोड. त्याच्यापेक्षा थोडासा मोठा कोण येतोय? 87,29,35,104. त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे? 87 करोड. दोघं पण 87 करोड आहेत. फक्त फरक कुठे पडतं? 87 करोड, 87. पण हा 29 आहे, इथं किती आहे? 39,27,401. आणि सगळ्यात ग्रेटेस्ट कोण आहे या सगळ्यांमध्ये? 89 करोड 51,23,307. तर अशा पद्धतीनं क्रमानं लिहायचं आणि असं ग्रेटरचं स्मॉलरचं साईन दाखवायचं. हा स्मॉलर आहे, त्याच्यापेक्षा पुढचा ग्रेटर अशा पद्धतीनं ते लिहायचं. ओके. तर हे तुमचं काय असणार आहे? फायनल आन्सर असणार आहे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 4 आहे. ऑप्टेन द 5 डिजिट नंबर्स युजिंग द डिजिट्स 1 to 9. 1 to 9 मधले डिजिट एकदाच वापरायचे. ओके. आणि 5 डिजिट नंबर तयार करायचा. रीड देम अँड राईट देम, लिहायचे ते. राईट द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर. त्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात छोटा नंबर लिहायचा. ओके. तर असे तुम्ही वेगवेगळे कुठलेही नंबर लिहू शकता. जसं की मी तुम्हाला इथं दिलेलं आहे 47,239, 85,614, 31,986, 56,789, 24,681. आता लार्जेस्ट नंबर जर तुम्हाला लिहायचा असेल तर लार्जेस्ट नंबरला 9 पासून सुरू करायचं. 98765.
म्हणजे 98,765 आणि स्मॉलेस्ट असेल तर 1 पासून सुरू करायचं. 1, 2, 3, 4, 5. ओके, दॅट इज 12,345 1 to 9 पासून 5 डिजिट नंबर. ओके, तर अशा प्रकारे हे आन्सर लिहिलं. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे ड्रॉ अ नंबर लाईन ऑन युअर नोटबुक अँड शो द नंबर्स -5 म्हणजे -5, 3, -3 अँड 7. तर अशी नोटबुकमध्ये काय करा, एक नंबर लाईन ड्रॉ करा. तर इथे 0 घ्या आणि 1-1 सेंटीमीटरच्या डिस्टन्सवर काय करा, इकडे पहिल्यांदा असे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 लिहा आणि इकडे निगेटिव्ह नंबर्स घ्या. -1, -2, -3, -4 आणि -5. ओके, तर अशा नंबर लाईनवर काढा. बरोबर 1-1 सेंटीमीटरचा डिस्टन्स घ्या. व्यवस्थित काढू शकता तुम्ही आणखीन. तर याच्यामध्ये कुठले कुठले नंबर दाखवायचे आहेत, तर -5. तर जिथे -5 आहे तिथं असं सर्कल करा, -5. परत दुसरं आहे 3, +3. ओके, -3, 7. ओके, 7. तर अशा प्रकारे तुम्ही ते दाखवू शकता. व्हॉट आर द नंबर्स राईट ऑफ द 0? 0च्या राईट साईडला कुठले नंबर आहेत? तर इथे बघू शकता तुम्ही राईट साईडला हे सगळे 0च्या ह्या साईडला, म्हणजे इथून स्टार्ट होतात खरं तर 1, 2, 3 पासून. त्यांना म्हणायचं पॉझिटिव्ह इंटिजर्स. हे सगळे इंटिजर्सच आहेत. राईट हँडला इंटिजर्स आहेत आणि लेफ्ट हँडला इकडे लिहायचं निगेटिव्ह इंटिजर्स. व्हॉट आर द नंबर्स आर ऑन लेफ्ट साईड? निगेटिव्ह इंटिजर्स. ओके, राईट हँड साईडला पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह. इकडे निगेटिव्ह आहे, तिकडे पॉझिटिव्ह आहे. राईटला पॉझिटिव्ह, लेफ्टला निगेटिव्ह. ओके, देन नेक्स्ट वन. तर इथे जर आपण बघितलं, अ डिस्ट्रिक्ट स्पेंड 69,27,762 in the financial year 2023-24, rupees 88,36,584 in the year 2024-25 for environmental protection. What is the total expenditure for the protection of for environmental protection in these two financial year? टोटल काढायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ॲडिशन घ्यावी लागेल. म्हणजे कुणाकुणाची ॲडिशन घेणार? 69,27,762 प्लस 88 lakh देन 36,584. तर जर का या दोन्हीची ॲडिशन केली आपण, 4 + 2 येणार 6. परत इथे 6 + 8 14 कॅरी 1, 5 + 7 12, 12 + 1 13 कॅरी 1, 6 + 7 13, 13 + 1 14. Okay, carry 1. Then 3 + 2 5, 5 + 1 6, 9 + 8 17. Then 6 + 17 carry 1, 8 + 6 14 + 1 15. ओके, सो टोटल किती आले? 1,57,64,346. तर फायनल आन्सर कसं लिहिणार आपण? द टोटल, आता ह्यातलाच वर्ड सांगतो तुम्हाला, इथून लिहायला सुरू करायचं. द टोटल एक्सपेंडिचर फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इन दीज 2 फायनान्शियल इयर इज इक्वल टू रुपीज, इथून इथंपर्यंत लिहून काढायचं, इयर्स इज इक्वल टू रुपीज 1,57,64,346. ओके, तर हे तुम्ही फायनल आन्सर लिहू शकता. त्याच्यानंतर दुसरा त्यातला आहे, हे नोट करून झाल्यानंतर याच्यातला, हाऊ मच मोअर मनी वॉज स्पेंट इन द इयर 2024-25 कम्पेअर टू 23-24. ओके, तर याच्यामध्ये 2024-25 मध्ये किती स्पेंड केलेत त्याच्यावर 88,36,584 मायनस करायचं. कितीनं जास्त आहे ते काढायचं असेल तर मायनस करायचं. 69,27,762. जर हे एकमेकातून मायनस करायचे असतील तर 4 - 2 केले आपण, तर किती येणार? 4 - 2 2. 8 - 6 किती येणार? सॉरी, 8 - 6 2, जस्ट अ मिनिट, सॉरी. ओके, 8 - 6 2 येणार. 5 - 7 होणार नाही, कॅरी घ्या, 15 होणार. हे 15 - 7 8. इथं कॅरी घेतल्यामुळे 5 राहिलं, याच्याकडनं कॅरी घ्या, 2 झाले, हे 15 झाले. ओके, सो 15 झाल्यानंतर इथे 15 - 7 8. परत इथे 2 - 2 होणार 0. तर याच्याकडनं जर कॅरी घेतली, इथं 7 राहिलं, इथं 18. 18 - 9 इज 9.
6 इज 1. सो त्याचा आन्सर काय येणार 1,90,00,000 सॉरी इथे असं जस्ट अ मिनिट अशा येणार 19,08,882 रुपीज किंवा रुपीज 822 रुपीज स्पेंट मोर इन 2024-25 देन 23-24. तर 2024-25 पेक्षा 23-24 मध्ये किती जास्त स्पेंड केलेत तर 19,08,822. तर हे त्याचा आन्सर येणार. ओके, आता हे केल्यानंतर पुढे इथे लास्टचा जो क्वेश्चन आहे तर लास्टच्या क्वेश्चनमध्ये इथं जर बघितलं आपण या क्वेश्चनमध्ये तर इथे 1 to 9 मधले नंबर यूज करायचे आहेत. तर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही पण ॲडिशन सेम यायला पाहिजे. तर त्यासाठी ही ॲडिशन किती येते ती बघूया. म्हणजे 8 + 1 + 6 ही ॲडिशन किती येते बघूया. ओके, सो 8 + 1 + 6 9 9 + 6 15. तर 15 येणार. तसं इथं दुसऱ्या रो मध्ये बघूया 3 + 5 8 8 + 7 15. 3 + 5 + किती केल्यानंतर 15 येणार 7. आता त्याच्यानंतर पुढचा जो 2 आहे तो येण्यासाठी आधी हे करूया व्हर्टिकल करूया. किती येत आहे 3 8 + ओके इथं घेतो मी ते 8 + 3 + किती केल्यानंतर टोटल 15 येणार 4. त्यामुळे इथे किती येणार 4. तसं 1 + 5 किती केल्यानंतर ॲड केल्यानंतर 50 येणार 9. तर इथे येणार 9. ओके, राहिलेला नंबर 9 आहे. तर अशा प्रकारे हा टेबल काय होईल कम्प्लीट होईल. कुठली पण ॲडिशन करून बघा ती नेहमी काय येईल 15. व्हर्टिकल करा किंवा हॉरिझॉन्टल करा ती नेहमी ॲडिशन 15 येणार. ओके, तर इथे आपला जो एक्सरसाइज नंबर 3 आहे तो इथे कम्प्लीट होतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट पार्ट आहे तो बघूया. ओके, थँक्यू.